नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे दिवाळीतला, तर रव्याच्या लाडूचा व्हिडिओ आहे। तर त्यासाठी इथे मी गॅस शेगडीवर कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा मी आता इथं साजूक तूप घालून घेते। तर पाहू शकतात तुम्ही, तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये परत 1 किलोचं रव्याचं पॅकेट मी इथे घालून घेत आहे। तर पाहू शकता, असे साधारण 3 किलोचे लाडू बनवलेले आहेत मी। असे हे 3 पॅकेट मी रव्याचे भाजून घेतलेले। तर अर्धा किलो मी करंज्यांसाठी यामधूनच सारण काढून ठेवलं होतं। तर अशा पद्धतीने इथे रवा भाजून घेत आहे। हा रवा भाजायला कमीत कमी 30 ते 35 मिनटं लागतात। तर मीडियम फ्लेमवरती हा मी रवा भाजून घेते। तर पाहू शकतात तुम्ही, रवा भाजताना मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे। तर दरवर्षी आम्ही रवा चुलीवरतीच भाजतो, पण यावेळेस मी गॅसवर भाजला आहे। तर पाहू शकतात तुम्ही, तर या अशा पद्धतीने सगळा रवा इथे मी भाजून घेत आहे। रवा भाजल्यानंतर इकडे पातेल्यामध्ये ओतून घेतलेला आहे। तर पिठी साखर घेतलेली आहे। 3 किलो रव्यासाठी मी इथे 1.5 किलो पिठी साखरेचा वापर करते। तर पाहू शकतात तुम्ही, इथं आता मी पिठी साखर ओतून घेते। पिठी साखर ओतून घेतल्यानंतर आता हे पातेल्यामध्ये सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। तर या अशा पद्धतीने सगळं एक जीव करून घ्यायचं मिश्रण। त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स कट केलेले, तर हे ड्रायफ्रूट्स पण मी इथं घालून घेते। तर त्यानंतर ते पण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर या अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स पण मिक्स झालेले। त्यानंतर खोबरं किसलेलं होतं आणि ते थोडंसं गरम करून घेतलं कढईमध्ये घालून, आणि मग त्यानंतर या मिश्रणामध्ये खोबरं पण घालून मिक्स करून घेते। तर पाहू शकतात तुम्ही, वेलची पूड पण मिक्स केलेली आहे। तर तो व्हिडिओ स्किप झाला। सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर मग इकडे थोडं थोडं मिश्रण घेऊन आणि कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे मी, आणि ते तूप ना याच्यामध्ये मी थोडं थोडं आता घालून घेते। तर पाहू शकतात तुम्ही, घातल्यानंतर या हातावरती ना या अशा पद्धतीने चोळून घ्यायचं हे मिश्रण। मग असं मूठ ओळून पाहिजे, तर लाडू ओळायला सोपा जातो। तर मुठी ओळली तर लाडू तुम्ही पाहू शकता, मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने लाडू मी इथे ओळून घेते। तर पहा, आपला लाडू किती छान आलेला आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि हो मला प्लीज सपोर्ट करा। तर या अशा पद्धतीने मी इथे लाडू एक एक करून सगळे लाडू ओळून घेत आहेत। हे लाडू खायला पण अप्रतिम लागतात, आणि याची टेस्ट पण खूपच एकच नंबर असते। तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू एक एक करून ओळून घेते। तर पाहू शकतात तुम्ही, चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर या अशा पद्धतीने सगळे लाडू आता इथे ओळून झालेले, तर तुम्ही पाहू शकतात। आता हे साधारण 2.5 किलोचे लाडू तयार आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।